इयत्ता 8वी इतिहास उजळणी व सराव पेपर इतिहासाची साधने प्रकरण पहिले. आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने भौतिक साधने, मौखिक साधने, लिखित साधने, दृकश्राव्य साधने इत्यादी होय. आधुनिक भारताच्या इतिहासाची लिखित साधने पत्रव्यवहार, नियतकालिके, वृत्तपत्रे, चरित्रे, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, पुस्तके, आत्मचरित्रे इत्यादी. मौखिक साधने लोकगीते, लोककथा, पोवाडे, मेले, जलसे, स्फूर्तिगीते, ओव्या, मुलाखती, प्रवास वर्णने. भौतिक साधने रस्ते, इमारती, राजवाडे, पूल, तुरुंग, पुतळे, स्मारके, नाणी इत्यादी भौतिक साधने आहेत. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अ. लिखित, ब. मौखिक, क. भौतिक, ड. दृकश्राव्य. उत्तर. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. 2. पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. अ. आगाखान पॅलेस, ब. साबरमती आश्रम, क. सेल्युलर जेल, ड. लक्ष्मी विलास पॅलेस. उत्तर. पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. 3. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. अ. पोवाडा, ब. छायाचित्र, क. मुलाखती, ड. चित्रपट. उत्तर. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. संकल्पना चित्र पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. पुढील संकल्पना स्पष्ट करा. मौखिक साधने. 1. जे साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवले असते अशा साहित्याला मौखिक साधने असे म्हणतात. 2. लोकगीते, पोवाडे, ओव्या, स्फूर्तिगीते, लोककथा इत्यादी साहित्याचा समावेश मौखिक साधनात होतो. 3. मौखिक साहित्याच्या रचनांचा कर्ता अज्ञात असतो. 4. समाजाचे मनोरंजन करणे, स्फूर्ती देणे, समाजात चैतन्य निर्माण करणे ही मौखिक साहित्याची निर्मितीची उद्दिष्टे असतात. छायाचित्रे. छायाचित्रांमुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते, परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्ती सापेक्षताही असे. 2. छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते त्यांची माहिती मिळते. 3. घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्र आपल्या नजरेसमोर उभे करते. तत्कालीन वस्तूंच्या छायाचित्रावरून वास्तुकला, घर, वास्तू काढण्याची पद्धती त्यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृक साधने मानली जातात. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीची आणि लोकशिक्षणाचीही कामे केली. भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दृष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यावरही टीका केली. स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रश्नांवर लिखाण करून लोकमत जागृत केले. 4. इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करताना पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समानता, अधिमूल्ये यांचे महत्त्व पटवून दिले. म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली. 2. ऐतिहासिक वास्तूचे आपण जतन केले पाहिजे. ऐतिहासिक वास्तू ह्या आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. अनेक कर्तृत्ववान आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याशी या वास्तू जोडलेल्या असतात. मणिभवन, सेवाग्राम आश्रम यासारख्या वास्तूमुळे गांधीयुगाचा इतिहास समजतो. तर स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या कोणत्या दिव्याला तोंड द्यावे लागले हा इतिहास सेल्युलर जेलच्या वास्तूला भेट दिल्यावर कळतो. 3. या ऐतिहासिक वास्तूंच्या बांधणीवरून तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करता येतो.
4. त्या वास्तूच्या स्वरूपावरून तत्कालीन आर्थिक संपन्नतेविषयी माहिती मिळू शकते. अशा रीतीने आपल्या इतिहासाची ओळख करून देणारे आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूंचे म्हणूनच आपण जतन केले पाहिजे. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. ऐतिहासिक वास्तूत कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो? ऐतिहासिक वास्तूत पुढील वस्तूंचा समावेश होतो. 1. स्थानिकांचे वाडे या ब्रिटिश अधिकाऱ्यांची निवासस्थाने. 2. राजांचे राजवाडे, किल्ले, नद्यावरील घाट, कचेऱ्या इत्यादी. 3. राजांनी बांधलेले पूल, रस्ते, पाणपोया, कारंजी इत्यादी. 4. ब्रिटिशांचे तुरुंग, राष्ट्रीय स्मारके, आश्रम इत्यादी. वृत्तपत्रात कोणती माहिती मिळते? वृत्तपत्रावरून पुढील माहिती मिळते. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. 2. या घटनाविषयी आलेली मतमतांतरे, अग्रलेख, घटनांचे विश्लेषण इत्यादी बाबी उपयुक्त ठरतात. 3. तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींची माहिती होते. 4. समाजात चालू असलेली वैचारिक प्रबोधनपर आणि अन्यायाविरुद्ध जी आंदोलने याचे प्रतिबिंबही वर्तमानपत्रात आपल्याला दिसते. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. चित्रपट हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रभावी दृकश्राव्य साधन का मानले जाते? तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आधुनिक काळात ध्वनिमुद्रण आणि छायाचित्र, चित्रपट इत्यादी विविध कलांचा विकास झाला. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट निर्मितीचा पाया रोवला. त्यानंतर अनेक ऐतिहासिक प्रसंगावर चित्रपट निघाले. स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा व सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या चळवळीवर ध्वनिचित्रफिती काढल्या गेल्या. 3. या ध्वनिचित्रफिती आणि चित्रपट यामधून तत्कालीन सामाजिक, राजकीय स्थिती, पोशाख, रीतिरिवाज, भाषा यांची माहिती होते. 4. चित्रपटांमुळे व ध्वनिचित्रफितीमुळे घडलेल्या घटना जशाच्या तशा पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपट हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रभावी दृकश्राव्य साधन मानले जाते.